सरी वगैरे आपण ज्यावेळेस पाडतो रानात किंवा शेतात चालवतो त्यावेळेस तुम्हाला काय वाटतंय मी त्याच्यापासून नुकसान होते असं वजन वगैरे जास्त असेल असं काय? ट्रॅक्टरला का? ट्रॅक्टरला काय अडचण नाही कारण प्रत्येक ट्रॅक्टरचं टायरची निम्मी जीत झाल्यानंतर प्रत्येक टायर भिंगतोच. तसं तर चांगले टायर असले तर कोणताच ट्रॅक्टर भिंगत नाही तसं बघितलं तर याच्यात काही अडचण नाही. तसं सरी वगैरे पाडताना मला आजपर्यंत तर मला प्रॉब्लेम आला नाही 2.5 वर्षात. कारण 2.5 वर्षात ट्रॅक्टर घेतलाय तर 2 वर्ष मी सऱ्या पाडल्यात कारण वर्षाला उत्पन्न निघते ऊसाचं. त्याच्यामुळे मला काय अडचण आली नाही. नांगरटेला अजूनपर्यंत आज हे 2रं वर्ष नांगरटेला त्याला पण अडचण नाही. नांगरटेला तुम्ही कितीला घेतला होता ट्रॅक्टर त्यावेळेस? मी 5-10 घेतला होता. 5,10,000. बरं. आणि तिथं सर्व्हिस सेंटरला वगैरे तुम्ही सर्व्हिसिंगला घेऊन जाता तिथं काय म्हणजे? सर्व्हिस सेंटरला अनुभव पण चांगला देतात आणि लईच पार आती झालं तर समजा बायचान्स ट्रॅक्टर देऊन मला दुसरा ट्रॅक्टर देऊन माझा ट्रॅक्टर घेऊन गेलेले आहेत. म्हणजे मला थोडा किरकोळ प्रॉब्लेम म्हणजे कोणता की बा माझ्याकडूनच प्रॉब्लेम झालता सांगायचं तात्पर्य तर ते स्वतः घेऊन गेले. ते त्यांची सर्व्हिस म्हणजे डायरेक्ट फोन केला तर त्यांनी फक्त आज किंवा उद्या 2 दिवसात ते तिथं आपल्यापाशी येतात. सर्व्हिस पण चांगली त्यांची, काही अडचण नाही. सोनालिकाची सर्व्हिस चांगली. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.